पहा मित्रांनो, एक महत्त्वाचा या ठिकाणी 2023च्या कंबाईनच्या गट ब च्या मुख्य परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारला गेला होता आणि हा प्रश्न काय होता तो नीट आपण या ठिकाणी समजून घेऊया. 2023च्या कंबाईनच्या मेन्सला प्रश्न विचारला गेला ते म्हणजे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. अशा पद्धतीचा प्रश्न आहे बघा. आता चुकीच्या जोडीच्या संदर्भामध्ये इथं बघा सर सय्यद हुसेन, त्याचबरोबर डब्ल्यू-डब्ल्यू हंटर, थिओडस मॉरिसन आणि रहमत अली. आणि समोर या ठिकाणी इथं जोडा दिलेला आहे. संयुक्त भारतीय देशभक्त संघाची स्थापना, त्याचबरोबर भारतीय मुसलमान या ग्रंथाचे लेखन, त्याचबरोबर या ठिकाणी अलीगढ कॉलेजचे प्राचार्य आणि मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्राचं नाव पाकिस्तान असं सुचवलं. आता लक्षात घ्या, हा प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला एक महत्त्वाची घटना या ठिकाणी लक्षात येते, की हा जो काही प्रश्न जो आहे, हा मुस्लिम सांप्रदायिक राजकारणावर आधारित अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. आणि मग या संदर्भामध्ये हा प्रश्न सोडवत असताना आपण पाहूया, हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवला पाहिजे. लक्षात घ्या, रहमत अली चौधरी जर आपण पाहिलं, तर या रहमत अली चौधरी यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्राचं नाव पाकिस्तान असावं, या प्रकारची भूमिका घेतलेली होती. लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, या रहमत अली चौधरी यांचा संदर्भातील यांची एक महत्वाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचं नाव होतं नाऊ और नेवर. लक्षात घ्या, नाऊ और नेवर हा जो ग्रंथ आहे, तर त्या ग्रंथावर यापुढे आता आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. लक्षात घ्या. त्यामुळं नाऊ और नेवर या ग्रंथामधनंच त्यांनी या प्रकारे पाकिस्तानच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी सर्वप्रथम केला. म्हणजे यामध्ये त्यांनी काय भूमिका घेतली? पाकिस्तान हे नाव कसं असलं पाहिजे, तर 5 राष्ट्रांचा मिळून किंवा 5 प्रदेशांचा मिळून एक देश बनावा मुस्लिमांसाठी, त्याचं नाव पाकिस्तान असं असावं, या प्रकारची भूमिका त्यांची राहिली. मग पी फॉर पंजाब आहे, ए फॉर अफगाणिस्तान आहे, के फॉर काश्मीर आहे, सिंध प्रांतातील आय इथं घेतलं आणि बलुचिस्तानचं स्थान. अशा प्रकारे 5 राज्य एकत्र करून मुस्लिम राष्ट्र निर्माण करा आणि त्याचं नाव पाकिस्तान असावं, अशा प्रकारची भूमिका रहमत अली चौधरीने यापूर्वी घेतलेली होती, हे लक्षात घ्या. त्यामुळे ही तर जोडी या ठिकाणी बरोबर आहे. दुसरं बघा, थिओडर मॉरिसन. मॉरिसन जर आपण पाहिलं, अलीगढ कॉलेजचे प्राचार्य ते या ठिकाणी राहिलेले आहेत. येस, हे पण बरोबर आहे. आणि डब्ल्यू-डब्ल्यू हंटर लक्षात घ्या. डब्ल्यू-डब्ल्यू हंटर जर आपण पाहिलं, तर या डब्ल्यू-डब्ल्यू हंटरनी सन 1870 साली त्यांनी एक महत्त्वाचा ग्रंथ लिहिला, ज्याचं नाव होतं इंडियन मुसलमान्स. हा लक्षात घ्या. तर इंडियन मुसलमान जो आहे, तर हा महत्त्वाचा ग्रंथ त्यांनी या ठिकाणी लिहिल्याचं एकंदरीत दिसून येतं. त्यामुळे ही पण जोडी या ठिकाणी बरोबर आहे. आता इथं दिलेलं आहे सर सय्यद हुसेन आणि त्यामध्ये म्हटलंय संयुक्त भारतीय देशभक्त संघाची स्थापना, म्हणजे युनायटेड इंडियन पेट्रियाटिक असोसिएशन. आता ही जी संघटना आहे, ही संघटना सय्यद हुसेननी नाही निर्माण केली. तर ही संघटना कोणाची होती? तर ही संघटना आहे सय्यद अहमद खान यांची. सर सय्यद अहमद खान हे याचं उत्तर या ठिकाणी आहे. लक्षात घ्या. त्यामुळं हे तर चुकीचं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे इथं चुकीची जोडी ओळखा असं म्हटलेलं आहे. त्यामुळं आपलं उत्तर जे आहे हे इथे या ठिकाणी ए असलं पाहिजे. तर ए म्हणजे पहिलंच इथे या ठिकाणी ही चुकीची जोडी आपल्याला पाहायला भेटते. आता नीट समजून घ्या, हा झाला प्रश्न आपला, है ना, 2023च्या कंबाईन गट ब मुख्य परीक्षेचा हा प्रश्न झाला. आता लक्षात घ्या, हे आपल्याला समजलं पाहिजे, की हा प्रश्न मुस्लिम सांप्रदायिक राजकारणाशी संबंधित आहे. आणि म्हणून मग येत्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला त्या टॉपिकवर म्हणजे मुस्लिम सांप्रदायिक राजकारण या टॉपिकवर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तो टॉपिक आपल्याला व्यवस्थित करता आला पाहिजे. तर आजच्या सेशनमध्ये आपण डिटेलपणे तो जो टॉपिक आहे, तो टॉपिक आपण इथे या ठिकाणी डिस्कस करूया. आता बघा, मुस्लिम धर्म सुधारणा चळवळ जेव्हा आपण अभ्यासतो, तेव्हा या 5 महत्त्वाच्या मुस्लिम धर्म सुधारणा चळवळी आपल्याला पाहायला भेटतात. त्यापैकी एक आहे वहाबी आंदोलन. एकेकावर मी थोडंसं या ठिकाणी इथं चर्चा करेल तुमच्यासोबत. आता बघा, इथं पाहिलं असं भेटतं, हे वहाबी आंदोलन जे आहे, याची स्थापना झाली सन 1822 साली. लक्षात घ्या. त्याचे संस्थापक कोण होते त्याच्यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लक्षात घ्या, सय्यद अहमद बरेलवी. नाव नीट लक्षात असू द्या. इथं लिहितो मी. तर सय्यद अहमद बरेलवी जे आहे, तर या सय्यद अहमद बरेलवी हे रायबरेलीचे होते. लक्षात घ्या. तर सय्यद अहमद बरेली या प्रकारचे हे वहाबी आंदोलनाचे संस्थापक आहे. लक्षात घ्या, अब्दुल वाहब नावाचा एक व्यक्ती जो कधी भारतात आला नाही, मात्र त्याच्या विचारानं प्रभावित होऊन या सय्यद अहमद बरेलवीनं वहाबी आंदोलनाची स्थापना या ठिकाणी केली. ज्याचा मुख्य उद्देश भारताला इस्लामिक स्टेट या ठिकाणी बनवणं अशा पद्धतीचा होता. हा मुद्दा लक्षात घ्या. आता बघा, या सय्यद अहमद या वहाबी आंदोलनावर यापूर्वी कंबाईनच्या पेपरमध्ये प्रश्न विचारला गेला होता. तो म्हणजे काय, की वहाबी आंदोलनाचं मुख्यालय कुठे होतं? तर पटना हे त्याचं उत्तर या ठिकाणी आहे. लक्षात घ्या, वहाबी आंदोलनाचे 2 महत्त्वाचे हेडक्वार्टर या ठिकाणी होते. त्यापैकी एक आहे ते म्हणजे सिथाना. नाव नीट लक्षात असू द्या.
सिथाना आणि दुसऱ्या ठिकाणी आहे ते म्हणजे पटना. अशा प्रकारचे 2 महत्त्वाचे हेडक्वार्टर हे वहाबी आंदोलनाचे होते. या प्रकारची माहिती आपल्याला इथे या ठिकाणी मिळते. तर सिथानावर अजूनपर्यंत प्रश्न आला नाही. तिथे प्रश्न भविष्यामध्ये येईल. पटनावर येऊन गेलेला आहे हे लक्षात असू द्या. त्यानंतर मुस्लिमांचं दुसरं महत्त्वाचं आंदोलन आहे ज्याला आपण फरायजी आंदोलन या नावाने संबोधतो. आता बघा हे जे आंदोलन आहे तर हे फरायजी आंदोलन हे सुरुवातीला धर्म सुधारणा चळवळ होती. नंतर ते शेतकरी आंदोलनामध्ये कन्व्हर्ट झालेलं आहे. लक्षात घ्या हाजी शर्यतुल्लाह यांनी या प्रकारचं महत्त्वाच्या ठिकाणी हे संघटन सुरू केलं. लक्षात घ्या इथं नाव लिहितो मी हाजी शर्यत उल्लाह ठीक आहे ना. तर हाजी शर्यत उल्लाह यांनी हे आंदोलन या ठिकाणी स्थापन केलं आणि त्यानंतर कधीचं आहे हे 1838 चं आहे. बंगाल प्रांतातच आहे बघा. तर 1838 ला हाजी शर्यतुल्लाह यांनी फरायजी आंदोलन स्थापन केलं आणि त्यानंतर त्यांचा मुलगा जो होता, त्यांचं नाव या ठिकाणी आहे दादू मियाँ आणि त्याचा शिष्य जो आहे नया मियाँ यांनी हे आंदोलन पुढे या ठिकाणी चालवल्याचं एकंदरीत दिसून येतं. फरायजी आंदोलन हे लक्षात असू द्या. याचबरोबर त्यानंतर आहे बघा देवबंद आंदोलन. हे पण एक अत्यंत महत्त्वाचं आंदोलन इथे या ठिकाणी मानलं जातं. देवबंद आंदोलन. तर याचं काय बरं वैशिष्ट्य आहे ते नीट समजून घेऊया आपण. देवबंद आंदोलन जर आपण पाहिलं, तर हे आंदोलन 3 लोकांनी एकत्रितरित्या स्थापन केलेलं आहे. 3 लोकांनी हे आंदोलन या ठिकाणी चालवल्याचं एकंदरीत दिसून येतं. मग त्यापैकी कोण आहे? नाव नीट लक्षात घ्या. मोहम्मद कासिम वनत्वी. मोहम्मद कासिम वनत्वी हे याचे या ठिकाणी संस्थापक राहिलेले आहेत. याचबरोबर दुसरं महत्त्वाचं नाव या ठिकाणी लक्षात असू द्या. रशीद अहमद रशीद अहमद रशीद अहमद गंगोही हे पण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात, की यांनी पण नंतर वनत्वीच्या नंतर यांनी हे आंदोलन या ठिकाणी चालवलेलं आहे. आणि त्याचबरोबर मोहम्मद उल हसन हे जे आहे, लक्षात घ्या मोहम्मद उल हसन हे एक आपल्याला व्यक्ती आपल्याला पाहायला भेटतात. हे देखील या देवबंद आंदोलनाशी संबंधित राहिलेले आहेत. तर हे 3 महत्त्वाचे लोक या देवबंद आंदोलन इथे या ठिकाणी चालवताना दिसून येतात. तर मोहम्मद कासिम वनत्वी हे याचे संस्थापक आहे आणि नंतर यांच्यानंतर यांनी हे आंदोलन चालवल्याचं दिसतं. देवबंद आंदोलनाचं वैशिष्ट्य काय लक्षात घ्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेचं स्वागत या देवबंद आंदोलनानं केलेलं आहे. हे देवबंद आंदोलन कायम भारतीय राष्ट्रीय चळवळीसोबत या ठिकाणी राहिलेला आहे. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. याच सोबत लक्षात घ्या जेव्हा भारत-पाकिस्तानची फाळणी झाली, तेव्हा त्या फाळणीचा निषेध देखील या देवबंद आंदोलनानं केलेला आहे, असं दिसून येतं आणि ह्यांचं म्हणणं होतं अखंड भारतातील मुस्लिमांचं हित हे या ठिकाणी दडलेलं आहे. देवबंद आंदोलन महत्त्वाचं आहे लक्षात घ्या. बघा या आंदोलनाच्या संबंधित एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. या आंदोलनानं वहाबी आंदोलनाला पण विरोध केला आणि अहमदिया आणि त्याचबरोबर हे अलीगढ आंदोलन जे होतं, त्या अलीगढ आंदोलनाचा देखील यांनी विरोध केल्याचं एकंदरीत दिसतं. मात्र काँग्रेसचं स्वागत त्या ठिकाणी केलं. या आंदोलनानं एक मदरसा स्थापन केला होता. तो मदरसा कुठं होता असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात घ्या सहारनपूर जो आहे, तर या सहारनपूरमध्ये यांचा इथे या ठिकाणी अ, अ, मदरसा यांनी स्थापन केला होता आणि त्यातून मुस्लिमांचा सर्वमान्य धार्मिक नेता निर्माण होईल अशी भूमिका त्यांची या ठिकाणी होती. यानंतरचं एक आंदोलन आहे ज्याला आपण अहमदिया आंदोलन या ठिकाणी म्हणू शकतो. तर मिर्झा गुलाम अहमद यांनी हे आंदोलन इथे या ठिकाणी स्थापन केलं. मिर्झा गुलाम अहमद यांचं या ठिकाणी हे अ, आंदोलन आपल्याला पाहायला भेटतं. ठीक आहे ना. तर मिर्झा गुलाम अहमद हे नाव लिहितो बघा मी. तर मिर्झा गुलाम अहमद यांनी या प्रकारचं हे आंदोलन जे आहे, हे इथे या ठिकाणी सुरू केल्याचं एकंदरीत दिसतं. ठीक आहे. तर हा पण एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. अहमदी आंदोलन. ठीक आहे. अ, या याच आंदोलनाला लक्षात घ्या, कादियानी आंदोलन पण म्हटलं जातं. कादियानी आंदोलन पण याला म्हटलं जातं. कारण गुरुदासपूर जो आहे पंजाबचा, तर त्या गुरुदासपूरच्या जवळ कादियाना नावाचं ठिकाण, तिथं हे आंदोलनाचं मुख्य हेडक्वार्टर होतं. म्हणून याला कादियानी आंदोलन पण म्हटलं जातं. आणि अलीगढ आंदोलन आपल्याला माहिती आहे. सन 1875 ला हे अलीगढ आंदोलन सुरू झालं. मुस्लिमांच्या शिक्षण व्यवस्थेला सुरुवात करून किंवा आधुनिक शिक्षण व्यवस्था मुस्लिमांमध्ये निर्माण व्हावी, यासाठी आंदोलन या ठिकाणी निर्माण झालं. मात्र याच आंदोलनाचं रूपांतर पुढे जाऊन या ठिकाणी पाहायला भेटतं मुस्लिम ज्याला उग्रवादी म्हणतो, तर ते मुस्लिम उग्रवादी आंदोलन या अलीगढ आंदोलनातूनच निर्माण झाल्याचं दिसून येतं, हे लक्षात घ्या. सर सय्यद अहमद खानच्या नेतृत्वाखाली अलीगढ मोहम्मदन एज्युकेशनल सोसायटीची स्थापना या ठिकाणी झाली होती आणि त्याच अलीगढ विद्यापीठाला प्रमुख केंद्र मानून तिथून या ठिकाणी फुटीरतावादी राजकारणाची बीज रुजली गेली असं दिसतं. आता लक्षात घ्या हे अलीगढ आंदोलन स्थापन होण्यामागे त्याची पार्श्वभूमी होती ती म्हणजे 1870 ला
डब्ल्यू हंटरनी इंडियन मुसलमान्स नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाच्या पार्श्वभूमीवर या प्रकारचं मुस्लिमांमध्ये आधुनिक शिक्षणाचा प्रचार-प्रसार व्हावा, यासाठी हे अलीगढ आंदोलन या ठिकाणी स्थापन झालं. मुस्लिमांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणावा, हा पण नंतरच्या काळामध्ये याचा मुख्य उद्देश या ठिकाणी होता. हे पण लक्षात असू द्या. आता लक्षात घ्या, हे तर आपण पाहिलं मुस्लिमांच्या धार्मिक सुधारणा चळवळीमधले महत्त्वाचे चळवळी. आता आपण मुस्लिमांच्या काही महत्त्वाच्या राजकीय संघटना ज्या आपल्या स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये होत्या, त्याच्यावर पण आपण काम करू. कारण तिथे पण प्रश्न विचारले जाऊ शकतात बघा. बघा इथे पाहायला भेटतं एक महत्त्वाचं संघटन आहे. त्याचं नाव आहे अंजुमन-ए-इस्लामिक मोहम्मदन असोसिएशन. अंजुमन-ए-इस्लामिक मोहम्मदन असोसिएशन. लक्षात घ्या, हे भारतातलं आणि बंगाल प्रांतातील पहिलं मुस्लिम राजकीय संघटन होतं. काय मी म्हणतोय बघा, भारतातलं आणि बंगालमधलं हे पहिलं मुस्लिम राजकीय संघटन होतं आणि ज्याची स्थापना हे फजलुल रहमान आणि मोहम्मद मजहर यांनी या ठिकाणी केलेली आहे. फजलुल रहमान आणि मोहम्मद मजहर यांनी हे संघटन स्थापन केलं. कोणत्या वर्षी स्थापन केलं? तर 1855 ला स्थापन केलं. या संघटनेचं वैशिष्ट्य काय आहे मित्रांनो? तर लक्षात घ्या, या संघटनेच्या माध्यमातून पाहायला असं भेटतं, या ठिकाणी या संघटनेने असा प्रचार-प्रसार केला, की 1857 चा जो उठाव आहे, त्या उठावामध्ये मुस्लिमांनी सहभागी होऊ नये. कारण 1857 च्या उठावामध्ये त्यांचं असं म्हणणं या ठिकाणी राहिलं, की इंग्रज जे आहे, तर त्या इंग्रजांशी दुश्मनी करण्यापेक्षा इंग्रजांसोबत सहाय्य करून अ, त्यांच्या राज्यामध्ये आपण सरकार प्राप्त केला पाहिजे, या प्रकारची भूमिका ही अंजुमन-ए-इस्लामिक मोहम्मदन असोसिएशननी केली आणि म्हणून मग मुस्लिमांनी इंग्रजांचा रोष पत्करू नये आणि त्यासाठी 1857 च्या उठावापासून दूर राहावं, या प्रकारची भूमिका या संघटनेनं घेतली होती. हा महत्वाचा मुद्दा लक्षात असू द्या. त्यानंतर लक्षात घ्या, मोहम्मदन लिटररी सोसायटी नावाचं एक संघटन 1863 साली स्थापन झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता बघा हे संघटन अब्दुल लतीफ खान जे आहे, यांनी या ठिकाणी स्थापन केल्याचं एकंदरीत दिसतं. हे त्यावेळेस बंगालमध्ये ढाका जो आहे, तर त्या ढाक्याचे नवाब या ठिकाणी होते अब्दुल लतीफ खान. हे लक्षात असू द्या. तर मोहम्मदन लिटररी सोसायटी हे जे संघटन होतं याचा मुख्य उद्देश काय होता? तर साहजिकच मुस्लिमांमध्ये आधुनिक शिक्षण या ठिकाणी निर्माण करणं. मुस्लिमांमध्ये आधुनिक शिक्षण आणि त्याचबरोबर पारंपरिक शिक्षण जे आहे, जे धार्मिक ज्याला आपण म्हणू शकतो. तर ते पारंपरिक शिक्षण याचे तत्व या ठिकाणी रुजले गेले पाहिजेल, यासाठी हे मोहम्मदन लिटररी सोसायटीची स्थापना इथे या ठिकाणी केली. अब्दुल लतीफ खान हे नाव लक्षात घ्या. इथे प्रश्न विचारले जाईल. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं, तर सर सय्यद अहमद खानच्या नेतृत्वाखाली, सर सय्यद अहमद खानच्या पुढाकारातून म्हणा, तर एक महत्त्वाचं संघटन स्थापन झालं सन 1864 साली. त्या संघटनेचं नाव होतं विज्ञान समाज, ज्याला सायंटिफिक सोसायटी या नावानं पण संबोधलं जातं. हा पण मुद्दा लक्षात घ्या. तर बघा विज्ञान समाज आणि त्याला इंग्लिशमध्ये सायंटिफिक सोसायटी म्हटलं गेलं. आता या संघटनेचा उद्देश काय होता? तर या संघटनेचा मुख्य उद्देश असा होता, की मुस्लिमांमध्ये या ठिकाणी वैज्ञानिक विचारसरणी निर्माण या ठिकाणी होणं किंवा वैज्ञानिक मनोवृत्ती या ठिकाणी निर्माण करणं, हा याचा मुख्य उद्देश होता. आणि याचबरोबर या संघटनेच्या माध्यमातून पाहायला असं भेटतं, की असे काही इंग्रजी ग्रंथ मुस्लिमांमध्ये वैज्ञानिक मनोवृत्ती जी आहे, ती वाढवण्यासाठी प्रयत्न करतील. तर त्यासाठी अशा इंग्रजी ग्रंथांचं हे उर्दू आणि फारसीमध्ये भाषांतर करणं, हा देखील या संघटनेचा मुख्य उद्देश होता. आणि म्हणूनच या संघटनेला ट्रान्सलेशन सोसायटी या नावानं पण संबोधलं जातं. हा मुद्दा लक्षात घ्या. आयोग कधी-कधी काय करतो? विज्ञान समाजावर प्रश्न विचारतो. आयोग कधी-कधी सायंटिफिक सोसायटीवर प्रश्न विचारतो, तर कधी-कधी ट्रान्सलेशन सोसायटी कोणी स्थापन केली असं म्हटलं जातं. लक्षात घ्या, विज्ञान समाजाला सायंटिफिक सोसायटी आणि सायंटिफिक सोसायटीला ट्रान्सलेशन सोसायटी या नावानं पण संबोधलं जातं. कारण इंग्रजी ग्रंथ संघटनेच्या माध्यमातून ते फारसी आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या उर्दूमध्ये केलं जात होतं. म्हणून त्याला ट्रान्सलेशन सोसायटी या नावानं संबोधलं जातं. हा मुद्दा लक्षात असू द्या. तर यानंतर सर सय्यद अहमद खान यांनी त्यांच्या काळामध्ये काही महत्त्वाच्या संघटना स्थापन केल्या होत्या. त्या संघटनांवर पण आपण इथे या ठिकाणी चर्चा करूया. कारण हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. मुस्लिमांमधला समाज सुधारक म्हणून जर कोणाचा अभ्यास करायचा असेल, तर ते सर सय्यद अहमद खान यांचा या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे बघा. यांनी सन 1859 रोजी त्यांनी गुलशन स्कूलची स्थापना मुरादाबाद जे आहे, तर त्या मुरादाबादमध्ये केलेली आहे. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. त्याचबरोबर व्हिक्टोरिया स्कूलची स्थापना त्यांनी गाझीबाद जो आहे, तर त्या गाझीबादमध्ये
1863 साली व्हिक्टोरिया स्कूलची स्थापना या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसून येतं. याचबरोबर लक्षात घ्या, यांनी या ठिकाणी वैज्ञानिक सोसायटी म्हणजेच या ठिकाणी विज्ञान समाज म्हणजे सायंटिफिक सोसायटीची स्थापना 1863 साली या ठिकाणी केलेली आहे. त्याला ट्रान्सलेशन सोसायटी म्हटलं जातं, जे आत्ताच आपण पाहिलं. हा पण महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. याचबरोबर यांच्याच नेतृत्वाखाली मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल स्कूल स्थापना झाली 1875 ला लक्षात घ्या. आणि यात मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल स्कूलला अलीगढ स्कूल या नावानं पण इथे या ठिकाणी संबोधलं जातं. पुढे जाऊन अलीगढ स्कूलचं रूपांतर अलीगढ विद्यापीठामध्ये देखील झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळतं आणि इथूनच मुस्लिम सांप्रदायिक राजकारण त्याला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिलं गेलं होतं, असं एकंदरीत दिसून येतं. याचबरोबर लक्षात घ्या, मोहम्मदन सिव्हिल सर्व्हिस फंडची स्थापना पण या सर सय्यद अहमद खाननी केलेली होती, हे पण लक्षात घ्या. मोहम्मदन सिव्हिल सर्व्हिस फंड असोसिएशन 1883 साली या प्रकारचं संघटन स्थापन करण्यात आलं. आता हे कशासाठी स्थापन केलं गेलं होतं? तर लक्षात घ्या, याचा महत्त्वाचा उद्देश असा होता, की ते म्हणजे की जे काही मुस्लिम तरुण आय-सी-एस-सी परीक्षा देण्यासाठी लंडनला जात आहे, त्यांना प्रवास भत्ता आणि शिष्यवृत्ती देण्यासाठी या प्रकारच्या मोहम्मदन सिव्हिल सर्व्हिस फंड असोसिएशन सर सय्यद अहमद खानच्या नेतृत्वाखाली स्थापन झाल्याचं दिसून येतं. याचबरोबर लक्षात घ्या, ऑल इंडियन मोहम्मदन एज्युकेशनल कॉन्फरन्स महत्वाचं आहे बघा. ऑल इंडिया मोहम्मदन एज्युकेशनल कॉन्फरन्स सन 1886 साली स्थापन करण्यात आलेलं आहे. या प्रकारची महत्वाची माहिती आपल्याला मिळते. लक्षात घ्या, 1885 ला काँग्रेसची स्थापना झाली आणि त्यानंतर मोहम्मदन एज्युकेशनल कॉन्फरन्स स्थापन झालेलं आहे, हे लक्षात घ्या. तर काँग्रेसला पर्याय देण्यासाठी या प्रकारचं संघटन हे इथे या ठिकाणी स्थापन करण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. लक्षात घ्या, याच संघटनेचा 20वा वर्धापन दिन होता. डिसेंबर 30 डिसेंबर म्हणजे 25 डिसेंबर 1906 ला याचा या ठिकाणी काय होता, तर वर्धापन दिन होता आणि त्याच वर्धापन दिनाच्या दिवशी म्हणजेच 30 डिसेंबर सन 1906 ला ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना इथे या ठिकाणी करण्यात आली होती. हा पण मुद्दा लक्षात असू द्या. त्याच नंतर बघा, इथं पाहायला असं भेटतं, की युनायटेड इंडियन पेट्रियोटिक असोसिएशन जो प्रश्न आला बघा इथून. तर युनायटेड इंडियन पेट्रियोटिक असोसिएशन 1888 साली स्थापन करण्यात आलं. यालाच अ, देशभक्त सभा म्हणून पण या ठिकाणी संबोधलं जातं, लक्षात घ्या. देशभक्त सभा म्हणून पण याला संबोधलं जातं. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. युनायटेड म्हणजे त्या ठिकाणी संयुक्त इंडियन म्हणजे भारतीय पेट्रियोटिक असोसिएशन म्हणजे राजभक्त संघ या प्रकारचा संघटन या ठिकाणी स्थापन करण्यात आलं. आता हे महत्वाचं संघटन कशासाठी होतं? लक्षात घ्या, या संघटनेचा मुख्य उद्देश तो म्हणजे काय? त्या ठिकाणी भारतीय मुस्लिम काँग्रेसमध्ये सहभागी होऊ नये, हा याचा महत्वाचा उद्देश इथे या ठिकाणी होता. अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळते. याचबरोबर लक्षात घ्या, मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल डिफेन्स असोसिएशन जे आहे, मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल डिफेन्स असोसिएशन या प्रकारचं पण एक महत्वाचं संघटन 1893 साली इथे या ठिकाणी स्थापन करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हे सगळं काम जे आहे, हे सर सय्यद अहमद खानच्या नेतृत्वाखाली झाल्याचं दिसतं. आपल्याला माहिती असेल 1857 चा उठाव झाल्यानंतर यांनी या ठिकाणी द कॉजेस ऑफ इंडियन म्युटिनी या नावाचा देखील ग्रंथ लिहिला आणि या कॉजेस ऑफ इंडियन म्युटिनीमध्ये त्यांनी भूमिका घेतली, की 1857 चा उठाव होण्यामागचं मूळ कारण काय होतं? त्याचं मूळ कारण होतं, की भारतीय लोकांना ब्रिटिशांनी त्यांच्या प्रशासनामध्ये सहभागी करून घेतलं नाही. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. याचबरोबर हा मुद्दा लक्षात असू द्या, की सर सय्यद अहमद खानचं निधन झालं 1898 ला. 1898 ला यांचं निधन आहे आणि त्यानंतर मग मुस्लिम लीगची स्थापना आहे. हे हा मुद्दा लक्षात घ्या. मुस्लिम लीग 1906 ला स्थापन झाली. मात्र त्यांच्या कार्याचं फलित म्हणजे मुस्लिम लीग आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. ते काही मुस्लिम लीग स्थापन करण्याच्या वेळेस जिवंत नव्हते. 1898 ला त्यांचं या ठिकाणी निधन झाल्याचं दिसून येतं. तर बघा, मुस्लिम लीगशी संबंधित काही मुस्लिम सांप्रदायिक राजकारणावर थोडंसं आपण इथे या ठिकाणी चर्चा करूया. तर बघा, इथे लक्षात घ्या, शिमला बैठक झाली बघा 1906 साली. 1906 ला शिमला बैठक झाली. कोणाच्या नेतृत्वाखाली? आगा खानच्या नेतृत्वाखाली. आगा खान द्वितीय यांच्या नेतृत्वाखाली साधारणतः इथे लिहितो मी आगा खान, आहे ना? आगा खान यांचं नाव लिहितो बघा. तर यांच्या नेतृत्वाखाली पाहायला असं भेटतं, की शिमलामध्ये 31 मुस्लिम कार्यकर्त्यांचं शिष्टमंडळ भारताचे त्यावेळेचे व्हाईसरॉय जे होते, त्यांचं नाव होतं मिंटो. तर त्या मिंटोला भेटले आणि सांगितलं, की मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तजवीज या ठिकाणी करा आणि त्यानुसार मग पाहायला असं भेटतं,
मिंटोने सांगितलं, की मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ निर्माण होईल, मात्र मुस्लिमांचा स्वतंत्र राजकीय पक्ष कुठे? आणि म्हणून मग पाहायला असं भेटतं, की मोहम्मदन एज्युकेशनल कॉन्फरन्सच्या 20व्या बैठकीमध्ये या ठिकाणी पाहायला भेटतं, की सर्व लोकांना आमंत्रित केलं गेलं, मुस्लिमांच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित केलं गेलं आणि तिथं मग 30 डिसेंबर 1906 ला ढाक्यामध्ये मुस्लिम लीगची स्थापना या ठिकाणी करण्यात आली. लक्षात घ्या 3 नावं आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे मुस्लिम लीगशी संबंधित. एक म्हणजे वकार उल मुल्क, दुसरा आहे मोहसिन उल मुल्क आणि तिसरा आहे ढाक्याचे नवाब सलीमुल्लाह. तर हे आहे मुस्लिम लीगचे संस्थापक. रिपीट करतो मी. एक म्हणजे मोहसिन उल मुल्क, वकार उल मुल्क आणि ढाकाचे नवाब सलीमुल्लाह. या तिघांनी या ठिकाणी काय केलं? ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना केली होती. या जे सलीमुल्लाह होते त्यांनी याच्या आधी मुस्लिम कॉन्फेडरन्सीची स्थापना या ठिकाणी केली होती. हे पण लक्षात घ्या. 1905 च्या दरम्यान 1905-6 च्या दरम्यान मुस्लिम कॉन्फेडरन्सीची स्थापना झाली आणि त्या कॉन्फेडरन्सीच्या माध्यमातून मुस्लिमांना संघटित ढाक्यात केलं आणि मग नंतर मुस्लिम लीगची स्थापना होतीये, असं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या स्वतंत्र मतदारसंघ मुस्लिमांना 1909 ला पहिल्यांदा मिळाला. त्यानंतर 1919च्या कायद्यामध्ये पण आहे आणि 1935च्या कायद्यामध्ये पण मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा खिलाफत चळवळ बघा. खिलाफत चळवळची जी स्थापना जी आहे ती साहजिकच 1920 सालच्या या ठिकाणी आपल्याला आहे, हे लक्षात घ्या. असहकार चळवळ आणि खिलाफत आंदोलन एकत्रितरित्या उभं करण्यात आलं. खिलाफतीचा मुख्य उद्देश काय होता बरं? तर तुर्कस्तानच्या खलिफाचं पुनर्वसन करणं हा खिलाफतीचा महत्वाचा उद्देश या ठिकाणी होता, असं एकंदरीत दिसून येतं. खिलाफतीचे आणि असहकार चळवळीचे सर्वमान्य नेते हे या ठिकाणी महात्मा गांधी यांना बनवलं होतं, असं एकंदरीत पाहायला भेटतं. तर हा पण महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. याच नंतर लक्षात घ्या 1927 ला दिल्ली प्रस्ताव बॅरिस्टर जिनानं मांडला. 20 मार्च 1927 ला. ज्यामध्ये बॅरिस्टर जिनानं काँग्रेसपुढे 4 महत्त्वाच्या मागण्या ठेवल्या आणि भूमिका अशी मांडली, या 4 माझ्या मागण्या जर तुम्ही मंजूर केल्या, तरच मुस्लिम लोक या ठिकाणी आपला स्वतंत्र मतदारसंघ सोडतील आणि राखीव मतदारसंघाचा स्वीकार करतील. तर ही महत्त्वाची भूमिका 20 मार्च 1927 ची ज्याला दिल्ली प्रस्ताव या नावाने म्हटलं जातं, जो बॅरिस्टर जिनानं इथे या ठिकाणी मांडल्याचं पाहायला भेटतं. पुढे मग नेहरू रिपोर्टला काउंटर करून त्यांनी आपल्या 14 मागण्या ज्या आहेत, त्या 14 मागण्या इथे या ठिकाणी मांडल्या होत्या. असं एकंदरीत दिसतं. बघा इथे लिहिलेलं आहे मुस्लिम होमलँडची मागणी. आता ही मुस्लिम होमलँडची मागणी कधी आली? तर लक्षात घ्या 1930 साली मुस्लिम होमलँडची मागणी करण्यात आली. कोणी केली? तर लक्षात घ्या मोहम्मद इक्बाल. नाव नीट लक्षात घ्या मोहम्मद इक्बाल. हे तेच मोहम्मद इक्बाल आहे जे 1904 च्या ताराना ए हिंद या आपल्या काव्य संग्रहामध्ये सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा या प्रकारची भूमिका मांडताना दिसून येतात. तर तेच आता मोहम्मद इक्बाल मुस्लिमांसाठी स्वतंत्र होमलँड असलं पाहिजे ही भूमिका या ठिकाणी मांडताना दिसून येतात. आणि मग नंतर इथं बघा त्या प्रश्नाचं बघा इथं आपलं एक्सप्लेनेशन आलं, की ते म्हणजे काय, की पाकिस्तानची मागणी 1933 साली केम्ब्रिज स्कॉलर होता, त्याचं नाव होतं रहमत अली चौधरी. आता इथं लिहितो बघा. रहमत अली चौधरी जे आहे, तर त्या रहमत अली चौधरी नाऊ और नेवर हा ग्रंथ लिहून त्यांनी या ठिकाणी मुस्लिमांसाठी स्वतंत्र राज्य असावं आणि त्याचं नाव पाकिस्तान, पी फॉर पंजाब, ए फॉर अफगाणिस्तान, के फॉर काश्मीर, सिंध मधला आय आणि बलुचिस्तानचं या ठिकाणी स्थान. असं 5 राष्ट्रांचं मिळून एक मुस्लिम राष्ट्र असावं, ज्याचं नाव पाकिस्तान असावं, या प्रकारची भूमिका मांडली. आणि त्यानंतर मग पुढे आपल्याला पाहायला भेटतं बॅरिस्टर जिनानं 1940 ला द्विराष्ट्र सिद्धांत मांडला आणि त्यामध्ये असं म्हटले, की भारत हे या ठिकाणी एक एक राष्ट्र नसून भारतामध्ये 2 राष्ट्र आहेत. ते म्हणजे एक हिंदूंचं राष्ट्र आणि एक मुस्लिमांचं राष्ट्र आणि त्यामुळे अ, इंग्रजांनी आपलं या देशातून जाण्याआधी त्यांनी या ठिकाणी मुस्लिमांचं स्वतंत्र राष्ट्र निर्माण करावं. त्या प्रकारची भूमिका टू नेशन थिअरी इथे या ठिकाणी बॅरिस्टर जिनाच्या माध्यमातून मांडल्याचं दिसून येतं. लक्षात असू द्या ही टू नेशन थिअरीचे जन्मदाते हे सर सय्यद अहमद खानच आहे. हे आपल्याला माहिती आहे, की सर सय्यद अहमद खाननी पहिल्यांदा ही भूमिका मांडली, की भारत एक सुंदर वधू आहे आणि तिचे 2 डोळे हिंदू आणि मुस्लिम आहे. मात्र नंतरच्या काळामध्ये जेव्हा युनायटेड इंडियन पॅट्रियोटिक असोसिएशनची स्थापना त्यांनी केली, तेव्हाच ते आपली भूमिका बदलतात आणि ते म्हणतात, की भारतामध्ये 2 राष्ट्र आहे. एक हिंदूंचं राष्ट्र आणि दुसरं मुस्लिमांचं राष्ट्र. त्यामुळं द्विराष्ट्र सिद्धांत जो आहे, हा बॅरिस्टर जिनाच्या आधी या ठिकाणी कोणी मांडला तर सर सय्यद अहमद खान. बॅरिस्टर जिनानं फक्त फक्त त्याचं इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे, हे लक्षात घ्या. आणि मग पाहायला भेटतं, की 16 ऑगस्ट 1946 ला 16 ऑगस्ट 1946 ला काय झालं? डायरेक्ट ॲक्शन प्लॅन प्लॅन इथे या ठिकाणी त्या जिनाने या ठिकाणी घोषित केला
आणि छीन के लेंगे पाकिस्तानची भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि भारतामध्ये एक मोठ्या प्रमाणावर त्यांनी रक्तपात त्या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर अशा पद्धतीचे महत्त्वाचे मुद्दे आहेत लक्षात घ्या, की ज्यावर या ठिकाणी प्रश्न विचारला जाईल मुस्लिम सांप्रदायिक राजकारणावर आणि मुस्लिमांच्या ज्या काही महत्त्वाच्या संघटना आहे, राजकीय संघटना, धार्मिक संघटना, तिथे प्रश्न विचारला जाईल. व्यवस्थित त्या ठिकाणी करून घ्या.